तुम्हाला पण माझ्यासारखं बाजारात मिळणाऱ्या केकपेक्षा घरी बनवलेले केक खूप जास्त आवडतात? तर तुम्ही पण हा बिना अंड्याचा, बिना मैद्याचा सॉफ्ट अँड डिलिशियस केक घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही गनाश बनवणार आहात तर हे छोट्या मुलांना खूप जास्त आवडेल. तर आज आपण चॉकलेट केक ओव्हनचा वापर न करता बनवणार आहोत. तर इथे मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मीठ घालून घेतलं आहे. मीठ सगळीकडे व्यवस्थित पसरवायचं आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचं. यावर झाकण ठेवून मीडियम गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं. आता केक टीन घ्यायचा. याला आपण थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेऊ. आता यावर बटर पेपर घालून घेऊ आणि याला पण थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. त्यामुळे आपला केक सहज बेक झाल्यावर निघेल. चला आता केकचं बॅटर बनवूयात. यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप कोको पावडर, छोटा टीस्पून बेकिंग पावडर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण साईडला ठेवू. आता एका बोलमध्ये अर्धा कप साखर, अर्धा कप दूध, 1/4 कप तेल, 1 टीस्पून व्हिनेगर हे सगळं साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं एकजीव झाल्यानंतर आता आपल्याला हे ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये थोडं थोडं घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि एकदम स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. हे छान असं एकजीव करून घ्यायचं. आता याला आपण केक टीनमध्ये घालून घ्यायचं आणि सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं. व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर याला हलकंसं टॅप करायचं आणि कढईमध्ये ठेवायचं. सगळ्यात छोट्या गॅसवर एकदम मंद आचेवर 30 ते 35 मिनिटं ठेवायचं. तुम्ही बघू शकता 35 मिनिटांनंतर केक बनवून तयार आहे. आता याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवू. तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश बनवायला घेऊ. त्यासाठी मी एका भांड्यात अर्धा कप कोको पावडर, अर्धा कप साखर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 1 कप दूध घालून याचं स्मूथ असं बॅटर तयार करायचं आणि याला मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहायचं. आता हे थिक झाल्यानंतर त्यामध्ये बटर घालून घ्यायचं. बटर घालून पुन्हा हे छान असं मिक्स करायचं. 1-2 मिनटं हे सतत हलवल्यानंतर गॅस बंद करायचा आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं. आता आपला केक थंड झालाय. आता आपण याला डिमोल्ड करून घेऊ. केक डिमोल्ड झाल्यानंतर त्याचा सावकाश बटर पेपर काढून घ्यायचा. बटर पेपर व्यवस्थित काढून झाल्यानंतर केक स्टँडवर केक ठेवून त्यावर गनाश घालून घ्यायचं. चमच्याने सगळीकडे मस्त स्प्रेड करायचं. गनाश सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर त्यावर चॉप केलेले अक्रोड घालायचे. आता याला फ्रीजमध्ये 10 मिनिटांसाठी थंड होण्यासाठी ठेवायचा. 10 मिनिटांनंतर खूप टेस्टी केक बनवून तयार आहे. या क्रिसमसमध्ये ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा.